चलो टॉपिकचं नाव काय? मोशन इन स्ट्रेट लाईन. यालाच काय म्हणतो आपण? कायनेमॅटिक्स. ठीक आहे. तर कायनेमॅटिक्स का म्हणायचं? मोशनचे ब्रांचेस आहेत. आठवतात का मोशनचे ब्रांचेस? एकदा सांगितलं होतं कधीतरी. ब्रांचेस ऑफ मोशन एक होतो स्टॅटिक्स आणि एक डायनॅमिक्स. डायनॅमिक्स मध्ये परत 2 टाइप्स पडतात. एक असतं कायनेमॅटिक्स आणि एक असतं कायनेटिक्स. बरोबर. स्टॅटिक्स म्हणजे काय असतं? स्टॅटिक्स म्हणजे अशी बॉडी जी रेस्टवर आहे तिचा स्टडी करणं म्हणजे काय असतं? स्टॅटिक्स. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे इलेक्ट्रो म्हणजे चार्जेस. ठीक आहे. आणि ते कसे आहेत? रेस्टवर आहेत. तर चार्जेस जे रेस्टवर असतील त्यांचा स्टडी म्हणजे काय तो? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. काय होतो? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. शावनी काय होतो? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ठीक आहे. स्टॅटिक्स म्हणजे काय? असे ऑब्जेक्ट किंवा असे मोशन काय रे म्हणायचं तुम्हाला? असे इलेक्ट्रॉन्स नाही. बॉडी एट रेस्टचा स्टडी म्हणजे काय होतो? स्टॅटिक्स मध्ये येतो. ठीक आहे. डायनॅमिक्स म्हणजे मोशन मध्ये असणार. ठीक आहे. डायनॅमिक्स मध्ये काय असणार आहे? मोशन मध्ये असणार आहे किंवा मुव्हिंग असणार. ठीक आहे. मग डायनॅमिक्सचे 2 ब्रांचेस आहेत. काय? कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स. आता मोशनला स्टडी करणं बट विदाउट कॉज. ठीक आहे. विदाउट कॉज म्हणजे काय? थोडक्यात डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी या सगळ्या गोष्टी स्टडी करणं म्हणजे कशात जातं? कायनेमॅटिक्स मध्ये. याला आपण फोर्स, मोमेंटम हे स्टडी नाही करणार आहे. का? कारण तो काय? कॉज आहे ना मोशनचा. ठीक आहे. आपण काय स्टडी करणार आहे? जर सपोज एखादा बॉल आहे, बॉलला धक्का दिला तर आपण स्टडी हे नाही करत किती फोर्स दिला, कॉज नाही स्टडी करत आहे आपण. हे स्टडी करणार आहे काय? डिस्टन्स किती कव्हर केलं त्यांनी, डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं. मोशन विदाउट कॉज जर स्टडी केलं तर ते काय कशात येतं? कायनेमॅटिक्स मध्ये येतं. आणि विथ कॉज जर केलं, ठीक आहे, विथ कॉज जर केलं तर त्याला काय म्हणणार? कायनेमॅटिक्स म्हणणार. मग कॉजेस काय काय असू शकतात? कॉजेस काय काय असू शकतात? फोर्स असेल, चेंज इन मोमेंटम असेल. ठीक आहे. हे कसे जातात? कॉजेस मध्ये येतात. थोडक्यात कळले का? कायनेमॅटिक्स म्हणजे काय? मोशन विदाउट कॉज स्टडी करणं म्हणजे कायनेमॅटिक्स येतं. ठीक आहे. इथे आपण काय करणार आहे? मोशन इन स्ट्रेट लाईन आहे बट विदाउट कॉज म्हणजे विदाउट फोर्स, विदाउट चेंज इन मोमेंटम हे न फाइंड करता आपण काय स्टडी करणार आहे? मोशनला स्टडी करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय? डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन हे स्टडी करणार. कळलं? म्हणून टॉपिकला काय म्हटलं? कायनेमॅटिक्स. म्हणून टॉपिकला काय म्हटलं? कायनेमॅटिक्स. का? कारण विदाउट कॉज स्टडी करायचं आहे. कळलंय आता? नक्की कळालंय? ठीक. कायनेमॅटिक्सचे बेसिक्स. पहिलं काय? डिस्टन्स. ठीक आहे. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट सगळ्यांना माहिती आहे. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे काय असतं? ऍक्च्युअल लेंथ जे ट्रॅव्हल केलंय त्याला काय म्हणतो आपण? डिस्टन्स. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? शॉर्टेस्ट पाथ. ठीक आहे. शॉर्टकट, शॉर्टेस्ट पाथ किंवा फायनल डिस्टन्स और फायनल पॉइंट मायनस इनिशियल पॉइंट. हा काय येतो? इनिशियल डिस्टन्स. इनिशियल पॉइंट म्हणायला पाहिजे होतं आपण परत. ठीक आहे. काय? ओ शिट. कुठे काय झालं? बर. ऍक्च्युअल लेंथ जे ट्रॅव्हल आहे, ऍक्च्युअली जितकं ट्रॅव्हल करतो त्याला आपण काय म्हणतो? डिस्टन्स. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? शॉर्टेस्ट पाथ फ्रॉम फायनल टू इनिशियल पॉईंट. फायनल पॉईंट पासून इनिशियल पॉईंट मध्ये ऍक्च्युअल शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असेल त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. जर सपोज ए टू बी ट्रॅव्हल केलं, ठीक आहे, हा जो कम्प्लीट पाथ आहे हा कम्प्लीट पाथ आहे 5 किलोमीटरचा. कितीचा आहे? 5 किलोमीटरचा. मग हे काय झालं? डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट? डिस्टन्स झालं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होईल? ए पासून बी पर्यंत जर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, शॉर्टकट काय? सरळ सरळ जा. ठीक आहे. कशाला टर्न्स घ्यायच्यात ना? शॉर्टकट काय? सरळ सरळ जा. म्हणजे हा काय होतो? डिस्प्लेसमेंट होतो. कळलंय? डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट दोघांची युनिट काय? कशात मेजर करतात? मीटर मध्ये. कशात मेजर करतात? मीटर मध्ये मेजर करतात. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट कशात मेजर केला जातं? मीटर मध्ये
मेजर केलं जाणार आहे. समजलंय का? ठीक आहे. काय आता ऍव्हरेज स्पीड काय ऍव्हरेज स्पीड. ठीक आहे. दोन टाइप ऑफ हे लक्षात ठेवा. ऍव्हरेज वर्ड आला आणि इन्स्टंटेनियस आला. काय आला? ऍव्हरेज अँड इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस म्हणजे ऍट दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट, आणि इन्स्टंटेनियस मध्ये आपण युजली डेरिव्हेटिव्ह घेतो. जर सपोज आपण आता विचारली इन्स्टंटेनियस वेलॉसिटी तर ती येते डीव्ही बाय डीएक्स, आणि ऍव्हरेज वेलॉसिटी विचारली तर चेंज इन ऍव्हरेज ऍक्सेलरेशन यायला पाहिजे ना, इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन डीव्ही बाय डीटी. डीव्ही बाय डीटी केलं तर ते काय येईल? इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. एका पर्टिक्युलर इन्स्टंटला फाइंड करणं. एका पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे काय? जर सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे तो ट्रॅव्हल करतोय, ठीक आहे. ट्रॅव्हल करत असताना त्याचा ऍव्हरेज घेतो म्हणजे काय? सगळ्या व्हॅल्यूज ज्या पॉईंट्सला. तर जर सपोज तुमच्याकडे 4 पॉईंट्स आहेत आणि ह्या 4 पॉईंट्सची ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे 5 आहे, एकाचं 4 आहे आणि एकाचं 3. ऍव्हरेज घेताना काय करतो आपण? हे ऍड करून डिवाइड करतो. हे ऍव्हरेज होतं. ठीक आहे. ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे काय? ऍट पर्टिक्युलर पॉईंट. एखादा पॉईंट कुठला तरी चूज करायचा, त्या पॉईंटला त्या इन्स्टंटला आपल्याला जर ऍक्सेलरेशन फाइंड करायचं त्याला काय म्हणणार? इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. तर ऍव्हरेज म्हणजे युजली काय असतो? डेल्टा अपॉन डेल्टा. डेल्टा चेंज इन काहीतरी आणि अपॉन चेंज इन काहीतरी. ठीक आहे. आता इथे काय आहे? ऍव्हरेज स्पीड आहे. काय? हे नेमकं माझ्यासोबतच होतं का? ठीक आहे. काय? ऍव्हरेज स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला आतापर्यंत माहिती आहे तुम्हाला काय असतो? स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स अपॉन टाइम. ऍव्हरेज स्पीड येतो टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ठीक आहे. टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले अपॉन टोटल टाइम, हे काय येणार आहे? ऍव्हरेज स्पीड येणार आहे. स्पीडचे युनिट काय? डिस्टन्सचे युनिट काय असतं? मीटर. टाइमचे युनिट काय असतं? सेकंड. म्हणजे मीटर पर सेकंड. कळालंय का? नंतर काय? ऍव्हरेज वेलॉसिटी. वेलॉसिटी काय असते? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. तर टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम किंवा नेट डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम, याला काय म्हणणार तुम्ही? ऍव्हरेज वेलॉसिटी म्हणणार. युनिट परत काय येणार त्याचं? मीटर पर सेकंड. राहील लक्षात? क्वेश्चन पाहता इझी, एवढं काय हार्ड नाही समजून घ्यायला. अ बर्ड फ्लाइज टुवर्ड्स ईस्ट ऍट 10 मीटर पर सेकंड. डायग्राम ड्रॉ करायची आधी. काय सांगितलंय? अ बर्ड फ्लाइज टुवर्ड्स ईस्ट. ईस्ट म्हणजे जर सपोज आता राईट साइड ईस्ट घेऊयात. ठीक आहे. इथे बर्ड आहे, तो बर्ड ईस्ट डिरेक्शनला गेला. स्पीड किती आहे? 10 मीटर पर सेकंड. आणि किती किती याच्यासाठी गेला? 100 मीटर इतकं डिस्टन्स कव्हर केलं. ठीक आहे. इट देन टर्न्स अराउंड. काय होतात ते परत फिरणार. ठीक आहे. अराउंड अँड फ्लाइज 20 मीटर पर सेकंड फॉर 15 सेकंड्स. ठीक आहे. उलटा टर्न झाला. टर्न झाल्यानंतर इकडे मूव्ह करतोय. ठीक आहे. आणि त्यावेळी त्याची वेलॉसिटी काय आहे? 20 मीटर पर सेकंड आणि टाइम काय? 15 सेकंड्स. देन फाइंड इट्स ऍव्हरेज वेलॉसिटी, ऍव्हरेज स्पीड. ठीक आहे. ऍव्हरेज वेलॉसिटी, ऍव्हरेज स्पीडचे फॉर्म्युला सांगा आधी. ऍव्हरेज स्पीड काय येतो? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ऍव्हरेज वेलॉसिटी काय येते? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. ठीक आहे. आता तुमच्याकडं या कंडिशन मध्ये काय काय माहितीये चेक करा. इथे वेलॉसिटी माहितीये, ज्यावेळी ईस्ट कडे जात होता त्यावेळी काय माहितीये तुम्हाला? वेलॉसिटी माहिती आणि डिस्टन्स माहितीये किती ट्रॅव्हल केलं, पण टाइम माहितीये का इथं? नाही. मग टाइम तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. मग कसं कॅल्क्युलेट करणार? वेलॉसिटी काय असते? डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम कॅल्क्युलेट करायचं ना, मग टाइम इकडे जाईल. ठीक आहे. म्हणजे टाइम इज इक्वल टू काय मिळाले? डिस्प्लेसमेंट अपॉन वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट किती आहे किंवा डिस्टन्स किती आहे? 100 अपॉन 10 म्हणजे काय आलं? 10 मीटर, सॉरी 10 सेकंड. काय आलं? 10 सेकंड. म्हणजे इथून इथं जाण्यासाठी तुम्हाला आता टाइम किती मिळाला? 10 सेकंड. सेकंड कंडिशन मध्ये, या कंडिशन मध्ये तुमच्याकडे काय अननोन आहे पहा बरं. इथे वेलॉसिटी दिली, टाइम दिलाय, डिस्टन्स आहे का? नाही माहिती. मग डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू काय होतो मग? वेलॉसिटी इंटू टाइम. इथे चेक करा, वेलॉसिटी इकडे जाईल. वेलॉसिटी इंटू टाइम. मग वेलॉसिटी काय या केस मध्ये?
काय 20 आणि टाइम किती आहे 15. टाइम 15 आहे ना, टाइम 15 आहे. ठीक आहे, मग काय येईल ते 300 मीटर. काय आलं 300 मीटर. क्लिअर आहे. आता फक्त व्हॅल्यूज त्यात पुट करायचं. ऍव्हरेज स्पीड काय होतो टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. डिस्टन्स टोटल किती ट्रॅव्हल केले पहा बरं. इथे या केसमध्ये किती आहे 300 मीटर आणि या केसमध्ये किती 100 मीटर. मग टोटल डिस्टन्स किती झालं 400चं. टोटल टाइम किती आहे पहा बरं. इथे 15 आहे आणि इथे 10 आहे म्हणजे किती 25चा. म्हणजे ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय येईल डिवाइड करायला 5 ने. 5 जा 5 8 जा ना 40. ठीक आहे, आता 16 ना 16 म्हणजे ऍव्हरेज स्पीड किती आली 16 मीटर पर सेकंड. ही आली ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज वेलॉसिटी फाइंड करायची. ऍव्हरेज वेलॉसिटी काय टोटल डिस्प्लेसमेंट. काय म्हटलंय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती झाली पहा बरं. इथे पहिलं 100 ने गेला होता, रिटर्न आला. ठीक आहे, रिटर्न आला. याचा अर्थ फायनल पॉइंट आणि इनिशियल पॉइंट मधलं डिस्टन्स किती आहे बघा बरं. आता सांगा किती आहे. किती 200 ना 200 ना. हा इकडे गेला तो. ठीक आहे 100 ने, परत रिटर्न आला 300 ने. ठीक आहे 100 ने गेला होता ना या डिरेक्शनला. ठीक आहे, परत रिटर्न आला या पॉइंटला. इथे आल्यानंतर त्याची डिस्प्लेसमेंट काय झाली 0. का कारण तो इथून आलाय आणि त्याच पॉइंटला रिटर्न आलाय. ठीक आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झाली 0. डिस्प्लेसमेंट म्हणजे प्लेस बदलणं. ठीक आहे, प्लेस बदलली का इथपर्यंत आल्यानंतर नाही. ठीक आहे, आता इथून पुढे तो काहीतरी डिस्टन्स कव्हर करतोय किंवा डिस्प्लेसमेंट येत आहे ती म्हणजे किती आहे ती आहे 200. ठीक आहे, म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली 200 आणि टोटल टाइम कितीचा आहे 25. करा डिवाइड 5 जा कितीचा हा 8 जा डायरेक्ट होतं ना 8 जा काय आलं मीटर पर सेकंड. ही आली त्याची ऍव्हरेज वेलॉसिटी. कळालंय का कळालं नक्की काय केलं कळालं का परत एकदा पाहिजे. पुढचं सॉल्व्ह करा बरं. हे नको थांबा दुसरं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता ना थोड्याशा व्हॅल्यूज बदला. ही व्हॅल्यू घ्या ही 20 आहे ना घ्या 30 आणि ही व्हॅल्यू घ्या 15 मीटर पर सेकंड. पहा काय येतं लवकर कॅल्क्युलेट करा. झाले का एकच फाइंड करा ऍव्हरेज स्पीड फाइंड करा. स्पीड फाइंड करा. काय ऍव्हरेज वेलॉसिटी फाइंड केली तुम्ही आधी. ऍव्हरेज स्पीड फाइंड करा स्पीड. अरे पॉइंट मध्ये येईल ना आला का सगळ्यांचा 6.66. ऍव्हरेज स्पीड व वेलॉसिटी काय टाइम फक्त टाइम आलाय का आतापर्यंत.
अच्छा, काढा लवकर आन्सर, सांगा मला. 4.2. ठीक आहे, बाकीच्यांचे 4.4. तरी चुकलं मग. हा ऍव्हरेज स्पीड फाइंड करायचं ना तुम्हाला. करू का सॉल्व? ऍव्हरेज स्पीड फाइंड करा फक्त. ऍव्हरेज वेलोसिटी होमवर्कला फाइंड करा. किती आली? थांबा, प्रत्येकाची वेगवेगळी येते. ऍव्हरेज स्पीड काय असते? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. झालंय का? झालंय का? या केसमध्ये इथे काय नाहीये तुमच्याकडं, टाइम नाहीये ना. मग टाइम इज इक्वल टू, हा करा तुम्ही, कंटिन्यू करा. 100/15. वेलोसिटी 15 आहे. किती आला इथे? 6. हे बरोबर आहे ना? 6.66 बरोबर आहे का सगळ्यांचं? ठीक आहे. त्यानंतर हा नाही 7.6 काय नाही होत, करा. ठीक आहे. आणि फ्लाईज आता 30 मीटर पर सेकंड आहे, हे 15 सेकंड आहे. काय होणार आहे? मल्टिप्लाय होणार आहे. 15 into 3 450 ना. हे 450 येतो ना. 450 म्हणजे या केस मधलं डिस्टन्स किती आलं? 450. काय झालं? 25.46 आले का सगळ्यांचं? 25.4 झालं. मग 25.4 25.4. हा मग ठीक आहे. आलंय ना? आलंय ना 25. हे आलंय का? हे आलंय ना बरोबर. आता काय करायचंय? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ठीक आहे. टोटल डिस्टन्स कितीचा आहे? हा 100 आणि हा 450 चा, म्हणजे टोटल डिस्टन्स आला 550 अपॉन टोटल टाइम कितीचा आहे तो? इकडचा किती आहे? 6.66 आहे. 6.66 आणि प्लस इथला किती आहे? इथला 15 सेकंड प्लस 15 होईल, म्हणजे काय आलं इथे? 550 अपॉन याचं ऍडिशन करा. 0.66 पुढे राहील आणि 15 प्लस 6 किती होतात? 21. याचं डिव्हिजन करायचं. ठीक आहे. बस आता पुढचा क्वेश्चन पहा. A particle moves with speed v1 along a particular direction. After some time, it turns back and reaches the starting point again. एक पार्टिकल आहे, तो काय करतोय? v1 स्पीडने गेला. ठीक आहे. v1 स्पीडने सपोज या डिरेक्शनला गेला. ठीक आहे. त्याची वेलोसिटी v1 आहे. In a particular direction. After some time, it turns back and reaches the starting point. परत काय होतं आता ते? परत काय होतंय? रिटर्न येतोय ना. ठीक आहे. मग काय होतं? डिस्प्लेसमेंट 0. डिस्प्लेसमेंट 0 याचा अर्थ ऍव्हरेज वेलोसिटी पण 0. पण ऍव्हरेज स्पीड असेल ना काहीतरी, ती कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. आणि रिटर्न येताना ते किती वेलोसिटीने येतंय? v2 इतक्या वेलोसिटीने येतंय. ठीक आहे. अँड रिचेस द स्टार्टिंग पॉइंट अगेन ट्रॅव्हलिंग विथ स्पीड v2. फाइंड ऍव्हरेज स्पीड. ठीक आहे. ऍव्हरेज वेलोसिटी काय येणार आहे? 0. ऍव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट किती आहे? 0. टाइम काहीतरी असेल. ठीक आहे. तरी 0 चान्स राहणार. ठीक आहे. आता काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? ऍव्हरेज स्पीड फाइंड करायची. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम.
टोटल डिस्टन्स कन्सिडर करा, इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे x, म्हणजे इथून इथपर्यंत किती असणार आहे x. टोटल डिस्टन्स किती झालं 2x, किती झालं 2x. टाइम माहितीये का तुम्हाला, मग फर्स्ट याला जर सपोज t1 प्लस t2 म्हणूया. ठीक आहे, वेलॉसिटी काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम इज इक्वल टू काय येईल डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. या केस मध्ये डिस्टन्स काय आहे x, आणि फर्स्ट केस मध्ये वेलॉसिटी काय आहे v1, म्हणजे t1 इज इक्वल टू काय होणार x अपॉन v1. नाही समजलं का, t1 काय आहे, t काय आहे डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी आहे ना, हा t इकडे जातो आणि v इकडे. ठीक आहे, काय तो डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. फर्स्ट केस मध्ये डिस्टन्स काय आहे x आहे, वेलॉसिटी काय आहे v1 आहे, आणि तोच म्हणजे काय फर्स्ट केस मधला टाइम t1. ठीक आहे, सेकंड केस मधला टाइम काय येईल t2 इज इक्वल टू x अपॉन v2. करेक्ट आहे, मग t1 आणि t2 जागी पुट करू शकता, म्हणजे काय येईल ते, म्हणजे काय येईल ते कुठं जाऊ दे, काय येईल ते 2x अपॉन x अपॉन v1 प्लस x अपॉन v2. काय करायचं आता एलसीएम घ्यायचा, बेस सेम करायचा. ठीक आहे, बेस सेम करण्यासाठी याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल v2 ने, आणि याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल v1 ने मल्टिप्लाय करायला लागेल. ठीक आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड. ठीक आहे, म्हणजे काय होईल ते 2x अपॉन v2x प्लस v2 v1x. ओके ओके, v1x अपॉन v1 v2. v1 v2 वरती जाईल, काय राहील मध्ये आपलं 2x आणि इन ब्रॅकेट v1 v2 करेक्ट, आणि v2x प्लस v1x. यातून x कॉमन घ्या, वरच्यातून x कॉमन घ्या, काय राहील मग x, आणि x कॅन्सल आउट होणार ना तो कॉमन घेऊन. ठीक आहे, आणि काय राहील मग 2 v1 v2 अपॉन v1 प्लस v2. येस येस. शोधा, आणि पुढचा क्वेश्चन होमवर्कला तुम्हाला असाच आहे, बट फक्त काय हाफ ऑफ इट्स डिस्टन्स विथ स्पीड v1 आणि रेस्ट विथ स्पीड v2, इट्स ऍव्हरेज स्पीड ड्युरिंग द कंप्लीट जर्नी. हा होमवर्कला करायचा आहे. ठीक आहे, आणि उद्या हा फॉर्म्युला कुठे आणि कधी वापरायचा हे शोधून आणा. हा 2 टाइम्स v1 अपॉन v1 प्लस v2. आणि तुम्ही याच्यात कन्फ्युज होताय करायचे, टेन्शन ज्यावेळी काढतो ना त्यावेळी 2 टाइम्स m1 m2 अपॉन m1 प्लस m2 हा फॉर्म्युला यूज करतो. तुम्ही v1 आणि v2 चा फॉर्म्युला कधी पाहिला असं मला वाटत नाहीये. कुठं पाहिलंय ठीक आहे. The numerical ratio of displacement to distance covered is always. ठीक आहे, हा असं होऊ शकतं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट नेहमी सारखे, कधीतरी सारखे येऊ शकतात. ठीक आहे, पण नेहमी सारखे नसणार आहे. कोण कोण लहान असतं रे, किंवा कोणाची व्हॅल्यू कमी असते, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू कमी असते. ठीक आहे, आपल्याला विचारलंय काय न्यूमरिकल रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स याचा अर्थ रेशो कोणाचा डिस्प्लेसमेंट अपॉन डिस्टन्सचा. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन डिस्टन्स तो 1 ला इक्वल असू शकतो. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू डिस्टन्स पेक्षा कशी असते कमी असते. ठीक आहे, मग जर सपोज इन केस एखादी केस घेऊ, या केसमध्ये 0.5 डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आणि डिस्टन्सची व्हॅल्यू 1 आहे. व्हॅल्यू काय आली रे 0.5. ठीक आहे, डिस्टन्स कमीच घ्यायचा. ठीक आहे, जर डिस्टन्स 2 घेतला, डिस्प्लेसमेंट 1 आहे, व्हॅल्यू काय आली 0.5. ठीक आहे, जर डिस्टन्स 3 आहे, डिस्प्लेसमेंट 2 आहे, व्हॅल्यू काय येईल 0.6 ना, 0.66 समथिंग आली. ठीक आहे, ती 1 पेक्षा कशी येते नेहमी कमी, म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन डिस्टन्स याचा जो रेशो असणार आहे तो लेस दॅन ऑर इक्वल टू काय असेल 1. काय असेल लेस दॅन ऑर इक्वल टू 1. हे समजलंय का, समजलंय कसं आलं का, कारण डिस्प्लेसमेंट हा काय असतो कमी असतो. ठीक आहे, छोटा असतो, व्हॅल्यू काय येते कमी येते. ठीक आहे, एकतर तो इक्वल असेल डिस्टन्सला, किंवा व्हॅल्यू काय असते छोटी.
कळालंय का? मग त्याची व्हॅल्यू येते एकतर इक्वल टू 1 येईल नाहीतर लेस दॅन 1 येईल. काय नाही, इतका हार्ड नाहीये, काहीच हार्ड नाहीये. हा काय क्वेश्चन आहे, 2 कार्स P and Q starts from a point at the same time. 2 कार्स आहेत P आणि Q स्टार्ट करतात सेम पॉइंटला इन स्ट्रेट लाईन अँड देअर पोझिशन्स आर रिप्रेझेंटेड बाय, ठीक आहे, XP इज इक्वल टू AT प्लस BT स्क्वेअर अँड XQ इज इक्वल टू FT मायनस T स्क्वेअर. ॲट व्हॉट टाइम डू द कार्स हॅव सेम वेलॉसिटी? वेलॉसिटी कधी सेम असेल, ठीक आहे. आता कन्सिडर करा वेलॉसिटी सेम, ठीक आहे. वेलॉसिटी सेम याचा अर्थ हा काय दिलेला आहे तुम्हाला, हे काय दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट दिली आहे ना. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला काय मिळतं, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला काय मिळतं, वेलॉसिटी. वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळतं, ऍक्सेलरेशन, ठीक आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे dxp अपॉन dt इज इक्वल टू काय येईल, AT टाइम सोबत घेतोय म्हणजे A प्लस 2 टाइम्स BT. हे क्लिअर आहे, हे कळालंय का? एक्स सारखाच घ्यायचा आहे बट फक्त विथ रिस्पेक्ट टू काय घेताय तुम्ही, टी. आता याचा काय येईल मग, dxq बाय dt. याचा काय येईल डेरिव्हेटिव्ह, ft मधला f तसंच राहील, f मायनस 2t. आपल्याला गिवन कंडिशन काय आहे की कार्स हॅव सेम वेलॉसिटी. सेम वेलॉसिटी याचा अर्थ काय, हे दोन्ही काय असतील, इक्वल. म्हणजे dxp अपॉन dt हे इक्वल असेल कोणाला, dxq अपॉन dt. म्हणजे काय येईल ते, a प्लस 2bt इज इक्वल टू काय येईल, f मायनस 2t. अजून काय दिलंय का, नाही. तुम्हाला t ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऍट व्हॉट टाइम द कार्स हॅव सेम वेलॉसिटी, टाइम फाइंड करायचा आहे ना. ऍट व्हॉट टाइम डू कार्स हॅव सेम वेलॉसिटी, ठीक आहे. टाइमची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, काय येईल ते, a प्लस t एका डिरेक्शनला घ्या सगळे, t एका साईडला घ्या, ठीक आहे. काय मिळेल मग, 2bt हा f आहे, थांब एक काम करा, ए आणि एफ एका साईडला घ्यायचा ना आपल्याला, ठीक आहे. म्हणजे काय येईल तो, a मायनस एफ इज इक्वल टू मायनस 2t मायनस 2bt. इकडे घ्यायला पाहिजे होतं का, ठीक आहे बरं जाऊ द्या, चेंज करू. काय होईल मग, ते उलट होईल, फक्त 2bt तिथंच राहिला आणि हा इकडे होईल प्लस 2t इज इक्वल टू एफ मायनस ए, एवढा चेंज होईल फक्त, ठीक आहे. टी फाइंड करायचा आहे, यातून टी कॉमन घ्या, टी कॉमन घेतल्यानंतर काय राहील मग ब्रॅकेट मध्ये, टी कॉमन घेतला काय राहिलं, 2b प्लस 2 इज इक्वल टू एफ मायनस ए. मग टी इज इक्वल टू काय मिळाल मग, एफ मायनस ए अपॉन 2b प्लस याली टाइमची व्हॅल्यू. ऍट व्हॉट टाइम विचारलं ना, ऍट व्हॉट टाइम डू द कार्स हॅव सेम वेलॉसिटी. तर टाइम ज्यावेळी हा असेल त्यावेळी वेलॉसिटीज काय असतील त्यांच्या सेम. क्लिअर आहे, घेतलंय, ठीक. Of the particle is shown below, the instantaneous velocity is negative at a point. Instantaneous velocity काय सांगितली, instantaneous velocity काय असते, dx by dt. dx by dt म्हणजे काय, instantaneous velocity, ठीक आहे. इन्स्टंटेनियस म्हणजे एका पर्टिक्युलर इन्स्टंटला, ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल जर ग्राफ आहे, कोणाचा ग्राफ आहे, कोणाचा ग्राफ आहे आठवतंय का, कोणाचा तरी ग्राफ आहे, ठीक. आता 4 पॉइंट दिलेत, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ ऑफ पार्टिकल इज शोन बिलो, द इंस्टंटेनियस वेलोसिटी इज निगेटिव्ह ॲट अ पॉइंट. इंस्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे काय, dx by dt. dx by dt कधी निगेटिव्ह आहे, dx by dt म्हणजेच काय आहे या ग्राफ मध्ये, dx by dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकवलं होतं, dx by dt म्हणजे काय असतो, ग्राफचा काय असतो, स्लोप. काय असतो, स्लोप. dx by dt काय आहे, कळालंय का, हे dx by dt म्हणजेच काय असतो, स्लोप. इथे y x याचा स्लोप कसा काढतो आपण, स्लोप इज y अपॉन x आणि शॉर्ट जर लिहायचा असेल तर dy बाय dx हा काय येतो, स्लोप येतो. तसंच या केस मध्ये
फक्त एक्स वायच्या ऐवजी एक्स आणि टी आहे. ठीक आहे, याने याला डिवाइड केलं तर काय मिळतं तुम्हाला, स्लोप मिळतो. ठीक आहे, म्हणजे dx बाय dt हा काय मिळणार आहे आपल्याला, स्लोप मिळणार. काय विचारलंय तुम्हाला की इन्स्टंटेनियस वेलॉसिटी नेगेटिव्ह कधी आहे. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजेच काय आहे, dx बाय dt, तोच म्हणजे काय आहे, स्लोप. आणि त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी येणार आहे ते विचारले. स्लोप निगेटिव्ह कुठे येतं, स्लोप कसा काढतात, ए साठी स्लोप पहा कसा आहे, पॉझिटिव्ह. ठीक आहे, बी साठी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू काहीतरी, आणि ई साठी स्लोप कसा आहे, निगेटिव्ह. ठीक आहे, टँजंट ड्रॉ केली काय मिळतो, स्लोप. म्हणजे ई साठी स्लोप कसा आहे, निगेटिव्ह. म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ई साठी काय असणार आहे, निगेटिव्ह असणार. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे इथे सी साठी स्लोप असेल काहीतरी, आणि तीच म्हणजे त्या इन्स्टंटला असणारा स्लोप किंवा त्या इन्स्टंटची असणारी वेलॉसिटी. ठीक आहे, सी ला काहीतरी वेलॉसिटी असेल, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, ती कशी काढणार आपण, या पॉइंटचा स्लोप काढून. कळालंय का, नाही कळालं. सीचा पॉझिटिव्ह येणार, सी कसा आहे, वरती आहे ना. ठीक आहे, जिथे ई आहे, ई कसा चाललाय, निगेटिव्ह आहे, स्लॅन्टिंग आहे. ठीक आहे, टँजंट कशी आहे, खाली आहे, तसा सी कसा आहे, वरती आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या पॉइंटला स्लोप असा खाली जातोय तो म्हणजे काय असणार आहे, निगेटिव्ह स्लोप. ठीक आहे, dx बाय dt म्हणजेच काय असतो, स्लोप असतो. स्लोपची व्हॅल्यू निगेटिव्ह शोधायची होती, ती इथे आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण इन्स्टंटेनियस हा वर्ड युज करत आलो. इन्स्टंटेनियस म्हणजे काय असतं, ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट, म्हणजे ए पॉइंटला, या इन्स्टंटला वेलॉसिटी काय आहे, ती म्हणजे याचा स्लोप. या इन्स्टंटला काय आहे, ती म्हणजे याचा स्लोप. ठीक आहे, स्लोप काढला म्हणजे त्या पॉइंटला काय मिळते आपल्याला, वेलॉसिटी मिळते. कळालंय का. ऍव्हरेज म्हणजे काय करतो, इथून इथपर्यंत सगळ्या व्हॅल्यूज त्याचे काय करतो, ऍडिशन आणि डिवाइड बाय टी टाइम, हा काय येतो, ऍव्हरेज येतो. ऍव्हरेज म्हणजे एक पर्टिक्युलर एक व्हॅल्यू येते जी सगळ्यांची ऍड करून आपण त्याला टाइम निवडा गेलं तो ऍव्हरेज येतो. ठीक आहे, इन्स्टंटेनियस म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर एका पॉइंटला काय व्हॅल्यू होते ती म्हणजे काय, ते इन्स्टंटेनियस. कळालंय का. मग इथे काय क्वेश्चन होता, वेलॉसिटी निगेटिव्ह कधी येतो, कुठे आहे, ई ला. समजलंय का, समजलंय का. ऍव्हरेज ऍक्सेलरेशन, इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. ऍव्हरेज ऍक्सेलरेशन काय येतं, ऍव्हरेज ऍक्सेलरेशन काय येतं, v2 मायनस v1 अपॉन काय, काय येतं, काय येतं, रेट ऑफ चेंज ऑफ. मग इथे t2 प्लस t1 घेणार का, मग बर, इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन सांगा काय येईल, मग dv बाय dt, वेलॉसिटीचा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, हा काय येतो, इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. ऍव्हरेज ऍक्सेलरेशन सांगा. अरे लहानपणी शिकलाय तुम्ही, शिकलाय लहानपणी तुम्ही. अपॉन टाइम येतो, मग v2 मायनस v1 घ्यायचा, v1 मायनस सॉरी v2 प्लस v1 घ्यायचा, आणि खाली t2 प्लस t1 की t1 मायनस t2, काय काय परत म्हण, टूटी शोधा ते, शोधा ते. A particle is moving so that its displacement is given by s is equal to t cube minus 6t square plus 3t plus 4. Its velocity at instant when acceleration is 0 will be. Minus 6t square plus 3t plus 4. Displacement दिलाय आणि सांगितलंय velocity at an instant. Velocity फाइंड करायची आहे. ठीक आहे, when acceleration is 0. ठीक आहे, डिफरन्शिएट करायला ds बाय dt म्हणजेच काय असतं, वेलॉसिटी असतं. याला डिफरन्शिएट केलं काय मिळतं, वेलॉसिटी इज इक्वल टू काय मिळेल, 3t स्क्वेअर मायनस पुढे सांगा ना, 12t प्लस 3 आणि हे निघून जाणार. ठीक आहे, ऍक्सेलरेशन घ्या. ऍक्सेलरेशन म्हणजे काय होतं, याचा परत काय करायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, काय येतो तो, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, हा 2 मल्टिप्लिकेशन जातो, 6t मायनस 12. ठीक आहे, गिवन कंडिशन काय, ऍक्सेलरेशन काय 0, याचा अर्थ 6t मायनस 12 हे काय येणार आहे 0.
टीची व्हॅल्यू येईल त्याच्यावरून. किती आली ती? 60 इज इक्वल टू 12. सो टी इज इक्वल टू 12/6 विच इज इक्वल टू 2 सेकंड. 2 याच्यात पुट करा. वेलॉसिटी फाइंड करायची ना, वेलॉसिटी फाइंड करायची ना. काय विचारलंय? इट्स वेलॉसिटी ऍट इन्स्टंट व्हेन ऍक्सेलरेशन इज 0. वेलॉसिटी विचारली आहे, त्यात टीची व्हॅल्यू पुट करा. काय येईल ती? 3. 2 चा स्क्वेअर मायनस 12 2 प्लस 3 किती आलं ते? 3 याचा स्क्वेअर 4 9 आलं. ओके 24 आणि प्लस 3 4 3 चा किती येतो? 12 मायनस 24 प्लस 3 किती आलं? मायनस 12 प्लस 3 म्हणजे काय आलं ते? मायनस 9. काय झालं? किती आलं? मायनस 9. ठीक आहे, म्हणजे वेलॉसिटी आली -9. थांबा अजून एक राहिलाय. The motion of a particle. The motion of a particle is along a straight line is described by equation. Equation दिले x is equal to 8 plus 12t minus t cube, where x is in meter and t is in second. The retardation of the particle when velocity becomes 0. Retardation म्हणजे निगेटिव्ह ऑफ ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचं ज्यावेळी निगेटिव्ह घेणार त्यावेळी काय मिळतं? रिटार्डेशन, किंवा त्याला डिसेलरेशन पण म्हटलं आता. काय म्हटलं आता? डिसेलरेशन म्हणायचं, डिएक्सेलरेशन नाही, काय म्हणायचं? डिसेलरेशन. ठीक आहे, ऍक्सेलरेशनचा निगेटिव्ह घेतलं काय मिळतं? रिटार्डेशन. काय मिळतं आदेश? रिटार्डेशन. ऍक्सेलरेशनचा निगेटिव्ह काय घेऊन आहे आपल्याला? वेलॉसिटी 0 आहे त्या इन्स्टंटला किंवा त्या याला ऍक्सेलरेशन काय? ठीक आहे, dx/dt घ्या. काय मिळेल? 12 मायनस 3t स्क्वेअर. काय सांगितले? वेलॉसिटी 0. काय मग? बरं चला आधी हे घेऊ. dv/dt घ्या, म्हणजेच ऍक्सेलरेशन म्हणजेच किती येतं ते? 12 तर जाईलच ना. अरे जाईल ना. थांबा, किती राहतं ते? 6t. किती राहतं? 6t. याच्यावरून काय झालं? काय मायनस? हा बरोबर ना आता. हा आणि काय अजून काय म्हणत होतो मी? हा बरं हे काय येईल मग याच्या जागी? हा इकडे जाईल. अरे बरोबर ना. 12 इज इक्वल टू 3t स्क्वेअर. 3 चा डिव्हिजनला येईल. ठीक आहे, म्हणजे 12/3 इज इक्वल टू t स्क्वेअर. 12/3 म्हणजे किती येतो? 4. म्हणजे t ची व्हॅल्यू किती आली? 2. ठीक आहे, t याच्यात पुट करा म्हणजे काय आलं? -6 इंटू 2 म्हणजे झालं -12 मीटर पर सेकंड. पण थांबा, हे काय आलं? काय विचारलं आपल्याला? रिटार्डेशन. रिटार्डेशन काय तर ऍक्सेलरेशनचं ऍक्सेलरेशन आलं ना रे, सेकंड स्क्वेअर. बस. तर रिटार्डेशन काय येतं? रिटार्डेशन काय येतं? मायनस ऑफ ऍक्सेलरेशन विच इज मायनस ऑफ -12 म्हणजेच काय आलं? +12 मीटर पर सेकंड. झालं. होमवर्क दिलाय तुम्हाला. होमवर्क काय नाही, व्हिडिओत पण राहू दे, नाही तर म्हणसान होमवर्क काय दिला होता? होमवर्क काय दिला होता? हा, ऍव्हरेज ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला फाइंड करायचा आहे तुम्हाला. अजून एक काहीतरी होता. आणि हा, द पार्टिकल कव्हर्स हाफ ऑफ इट्स डिस्टन्स. हा वाला. ठीक आहे, 2 क्वेश्चन आहेत, ऍव्हरेज ऍक्सेलरेशन आणि हा क्वेश्चन. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन तर आहेच. काय? ठीक आहे,